नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा सन 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या मराठी, गणित, इंग्रजी या विषयांची शासनाची प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील। हा पेपर एकूण 50 गुणांचा आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। विभाग 1 गद्य एकूण 15 गुणांसाठी आहे। विभाग 1 प्रश्न पहिला अ, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे, व्हिडिओ थांबवून तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे। आपण उतारा वाचणार नाही कारण की त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। कृती क्रमांक 1 आकलन कृती। उतार्याच्या आधारे पुढे दिलेल्या गोष्टींचे उपयोग लिहा 2 गुणांसाठी। 1 लहान लहान खड्डे। उत्तर वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते, त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात। 2 सारवलेला ओटा। उत्तर बसण्या उठण्यासाठी या ओट्याचा उपयोग करतात। कृती क्रमांक 2 आकलन कृती 2 गुणांसाठी। 1 खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य। उत्तर कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत करतात। या भिंती शेणामातीने सारवतात। पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने घरांवर घालतात। दुसरा प्रश्न गटात न बसणारा शब्द शोधून लिहा। वाडा, बंगला, महाल, खोपट। गटात न बसणारा शब्द आहे खोपट। दुसरा गट बघा, बाज, माची, ओटा, आराम खुर्ची। गटात न बसणारा शब्द आहे आराम खुर्ची। कृती क्रमांक 3 व्याकरण कृती। 1 पुढील शब्दांना कंसातील प्रत्यय जोडून पूर्ण रूपे लिहा 2 गुणांसाठी। खोपटे कंसात दिला आहे ना, खोपटांना। 2 लाकूड कंसात दिलेला आहे चा, नवीन रूप तयार होईल लाकडाचा। दुसरा प्रश्न सहसंबंध लक्षात घेऊन उत्तरे लिहा। झोपणे झोपाळू, लाजणे लाजाळू। 2 गाव गावकी, माणूस माणुसकी। कृती क्रमांक 4 स्वमत अभिव्यक्ती 2 गुणांसाठी। 1 लेखकांनी वारली लोकांच्या घराचे जे दर्शन घडवले त्याबद्दल तुमचे मत लिहा। उत्तर पाठातले वारली घरांचे वर्णन वाचले आणि मी अवाकच झाले। आपलेच देशबांधव हे किती हलाखीत राहतात। मनात आले त्या खोपट्यांना घर तरी म्हणता येईल का। घर म्हटल्यावर जे जे डोळ्यांसमोर येते यापैकी काहीही त्या खोपट्यात नव्हते। त्या मानाने आम्हाला किती सुखसोयी मिळतात, त्यांना का असे राहावे लागते। आपले सरकार त्यांच्याकडे का दुर्लक्ष करते। खरेच खूप दुःखदायक स्थिती आहे ही। हा प्रश्न पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा। त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे, उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती क्रमांक 1 आकृती पूर्ण करा। नदी स्वच्छ करण्याचा सर्वात प्रथम सुचलेला मार्ग। 1 आहे नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र करावेत आणि दुसऱ्या चौकटीत लिहायचं आहे सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचे काम करावे। दुसरा प्रश्न कारण लिहा। जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं 1 गुणासाठी आहे प्रश्न। कारण पात्रात वाढलेली जलपर्णी हे नदीच्या आणि लोकांच्या अनारोग्याचं कारण आहे, म्हणून जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरलं। कृती क्रमांक 2 आकलनावर आधारित कृती आहे। ओघ तक्ता तयार करा। सफाई कामाला सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या। पुढे लिहायचं आहे समविचारी मंडळी एकत्र आली। 3 प्रत्येकाने चर्चेत भाग घेऊन सूचना केल्या आणि 4 आहे प्लास्टिकच्या पिशव्या व अडवलेला कचरा काढायला ठरवले। कृती क्रमांक 3 स्वमत अभिव्यक्ती। नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा। उत्तर माणसे नदीत आंघोळ करतात, तिथेच कपडे भांडी धुतात, गुरांना तिथेच धुतात, केरकचरा नदीत टाकतात, मलमूत्र विसर्जन करतात,
वापरून झालेला सर्व टाकाऊ वस्तू नदीत टाकतात. विभाग 2 पद्य एकूण 7 गुणांसाठी आहे. प्रश्न दुसरा, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. त्या ठिकाणी कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित कृती पूर्ण करायची आहे. कृती क्रमांक 1 आकलन कृती. आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठी. 1 उपकार फेडायचे आहेत ती मातृभूमी. 2 आई पुढे ही मांडायची नाही व्यथा. कविता वाचली तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळतात. तिसरा प्रश्न, कवी भाळावर ही लावणार आहे पायधूळ. चौथे, कवींची दुधाने भिजून जाणारी. उत्तर आहे वाणी. कृती क्रमांक 2 आकलन कृती 2 गुणांसाठी. पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. 1 माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव. ओळ आहे शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. दुसरे शब्द सामर्थ्य प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणी गाईन. कवितेतील ओळ आहे आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी. कृती क्रमांक 3 स्वमत 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1 कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आपल्या जीवनात मातृभूमीला आपल्या आईइतकेच अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तिचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात, हे मातृभूमी तुझी मी आरती सूर्यचंद्र व तारे घेऊन करतो आहे. तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस, मी तुझे लहान मूल आहे. विभाग 3 स्थूलवाचन 4 गुणांसाठी आहे. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणतीही एक कृती करायची आहे. 2 कृती दिलेल्या आहेत, कोणतीही एक कृती करायची आहे. आपण दोन्ही कृती अभ्यासू. एक आहे तुम्हाला पाठातील एखादा शब्द शोधायचा असेल तर तुम्ही तो कसा शोधाल सोदाहरण सांगा. आणि दुसरे आहे शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा. शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात लिहा. त्यानंतर आहे विभाग 4 व्याकरण 10 गुणांसाठी आहे. प्रश्न चौथा 1 पुढील ओळीतील अलंकार ओळखा. 1 असावा सुंदर चॉकलेटचा बंगला सोनेरी चंदेरी चमचमता चांगला यमक अलंकार. 2 बोलक्या बाहुलीची बडबड बहु बरवी अनुप्रास अलंकार. लिंग बदला मामा मामी 2 भाचा भाची. तिसरा प्रश्न गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. ज्वारी बाजरी माती गहू गटात न बसणारा शब्द आहे माती. दुसरा गट बघा पाणी जल सोय टोय गटात न बसणारा शब्द आहे सोय. चौथा प्रश्न बघा पुढील शब्द समूहांबद्दल एक शब्द लिहा. ग्रंथाचा संग्रह असलेले ठिकाण ग्रंथालय. दुसरे लिहिता वाचता न येणारा निरक्षर. संधी सोडवा स्वागत सु अधिक आगत. दुसरे आहे निर्मनुष्य नि अधिक मनुष्य. 6वा प्रश्न वाक्प्रचारांचा अर्थ सांगा. भांबावून जाणे गोंधळून जाणे. दुसरे आहे फळी तयार करणे. 7वा प्रश्न पणा हा प्रत्यय लावून 2 भाववाचक नामे लिहा. नाजूकपणा सोशिकपणा. 8वा प्रश्न विशेषण यांच्या जोड्या लावा. त्या ठिकाणी आपण खालीच उत्तरे लिहून घेतलेले आहे. रडका आवाज उग्र दर्प 3 काळी साय आणि चौथे ढोबळ रचना. 9वा प्रश्न पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह योजून पुन्हा लिहा. पण एवढं मोठं कार्य उद्गारवाचक चिन्ह. कशी सुरुवात करावी प्रश्नचिन्ह. त्यानंतर विभाग 5 उपयोजित लेखन एकूण 14 गुणांसाठी आहे.
त्याच्यातील प्रश्न 5व्यातील अ प्रश्न 4 गुणांसाठी आहे। तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आव्हान करणारा सूचना फलक तयार करा। सूचना फलक दिनांक 20 फेब्रुवारी, अभिनव शाळा शिरपूर। तुम्ही तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे। आपणास कळवण्यास आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 25 फेब्रुवारी रोजी आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सर्व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती। मुख्याध्यापक, अभिनव शाळा शिरपूर। हा प्रश्न तुमच्या शाळेत साजऱ्या झालेल्या शिक्षक दिनाची बातमी लिहा 5 गुणांसाठी। पहा त्या ठिकाणी बातमी दिलेली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी बातमी येते म्हणून 6 सप्टेंबर मुंबई आदर्श विद्यालय जोगेश्वरी येथे काल 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक श्री बेंडाळे सर यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात झाली। शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी शाळेच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी 7 वाजता जमले व शाळेची सजावट केली। शाळेतील इयत्ता 10वीचे विद्यार्थी यांनी शिक्षकांची भूमिका बजावली। अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी खालच्या वर्गांना जाऊन लहान विद्यार्थ्यांच्या समोर वर्ग घेतले। दुपारनंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणावर जमले आणि शाळेतर्फे त्यांना दुपारचे जेवण देण्यात आले। पुन्हा शिक्षक दिनाची सांगता म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शिक्षकांचे महत्त्व हे विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे असते हे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून स्पष्ट केले। अशा पद्धतीने बातमी तयार करायची आहे 5 गुणांसाठी। त्यानंतर ई प्रश्न, पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा। माझी शाळा आणि दुसरे आहे मी फुलपाखरू झालो तर। त्यापैकी आपण मी फुलपाखरू झालो तर या विषयावर आधारित निबंध अभ्यासू। पहा ठिकाणी निबंध देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।